नाही दादा पुणे हडपसर. प्रवासाचा आनंद घेत घेत मी निघालो होतो पुण्याला. तर परळी येऊन आपल्याला काय पनवेल एक्सप्रेसचं तिकीट भेटलं नाही तात्काळमध्ये. त्यामुळे आपण परभणीहून दुपारी 4:30ला जी गाडी आहे ना नांदेड हडपसर तिचं तिकीट भेटलं सेम डेला. तर आपण विंडो सीट घेतली आणि त्याचा फायदा हा बघू शकता. लाईव्ह क्रिकेट बघायला भेटला. एक मुलांचे वडील आणि मुलं आणि सोबत इकडं सेलू परतूर शिवारामध्ये पावसाचा काय पत्ता दिसना गेलता आमच्या सेम परळीसारखंच. आणि त्यानंतर जर असं पुढे आल्यानंतर एक हे रेल्वे स्टेशन आहे, अतिशय सुंदर रेल्वे स्टेशन होतंय. त्यामुळे हे इथला व्हिडिओ जर असं कॅप्चर केला मी. तर बघू शकता हे शेड आणि शेडच्या बाजूला असणारे हे फुलाचे झाडं सदाफुली एकदम सदा फुलेली बहार असणारी हे फुलं जे आहेत ते खूप छान वाटलं. त्यामुळे इथला शूट घेतला. सोबतच हे इमारत जी रेल्वे स्टेशनची आहे मास्टर स्टेशन मास्टरचं ऑफिस किंवा तिकीट घर जे काय त्या शेडमधले फुलाचे झाडं कुंड्या खूप छान वाटलं. त्यामुळं हा इथला व्ह्यू. त्यानंतर आता आपल्याला पुण्याला जायचंय. तर पुण्याला जाण्यासाठी आपल्याला थेट पुणे स्टेशनला गाडी भेटली नाही. हडपसरला आपल्याला गाडीनं सोडलं सकाळी 4:30 वाजता. तर इथून आपल्याला जायचंय आता पिंपळे सौदागरला. आणि ऑटो रिक्षावाले तर लय पैसे सांगायले होते किती आवचे भाऊ. त्यामुळं आपण काय केलं मित्राला म्हणलो सरळ आता इथून जाऊ पुणे स्टेशनला. तिथून आपल्याला म्हणत तिकडं गाड्या भेटतात. तर पिंपळे सौदागरला आपल्याला जायचंय आणि तिथून आपल्याला बस भेटते 100%. तर पिंपळे सौदागरला आपलं काय काम आहे आणि कोणत्या कामासाठी इथं पुण्यामध्ये आलोय पुढे काय काय झालं लय काम झालाय तर ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल.